नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग. अखिल भारतीय विमुक्त धुमंतू जनजाती विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते व राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी सन्माननीय राजू साळुंके यांची निवड झाली असून रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून सन्माननीय राजू साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. घ्यायला पाहिजे. जनजाती अखिल भारतीय घुमतू जनजाती अखिल विमुक्त धुमंतू जनजाती विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल फड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी सन्माननीय राजू साळुंके यांची निवड झाली आहे. आज आपल्यासोबत आहेत. साहेब, काय आपल्याला म्हणायचं वाटतंय? आता म्हणायचं म्हणजे पद्मश्री दादासाहेब इदाते आजच्या ह्या युगामध्ये असा पुरुष निर्माण होणं म्हणजे कठीण आहे. दादांनी पूर्ण आयुष्य या भटक्या विमुक्त समाजासाठी घालवलेलं आहे. आज आपण जर पाहिलं की ज्या वेळेस दादा या आयोगाचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की माझा हा भटक्या समाज अजून पुढारलेला नाही आहे. त्यांना अजून राहायला घरसुद्धा नाही आहे. हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि दादा विदात्यांनी ते करून दाखवलं. आज संपूर्ण देशामध्ये पद्मश्री दादासाहेबांचं जे नाव घेतलं जातं की भटक्या विमुक्ताला नवी पर्वणी देण्याचं काम दादांनी दिलं. आज दादांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यात जाऊन 288 तालुक्यात जाऊन भटक्या समाजाच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम मी निश्चितच या दिलेल्या जबाबदारीने पार पाडेल, एवढंच मी सांगेन. साहेब, भटके विमुक्त ह्याकरिता केंद्र व राज्य सरकार आपले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची काय भूमिका किंवा शासन आपल्याला कशा प्रकारे सहकार्य करत आहेत? आज जर आपण देशाचा जर इतिहास पाहिला किंवा ह्या राज्याचा जर इतिहास पाहिला, देश स्वतंत्र झाल्यापासून या भटक्या विमुक्तांना एक गुन्हेगारी प्रवृत्तीचंच म्हणून आज आपण सगळीकडे समजलं गेलेलं आहे. पण जेव्हा भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं त्यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने भटक्या विमुक्तांसाठी योजना आणल्या आणि आदरणीय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी ज्या पद्धतीने न्याय देण्याचं या भटक्या विमुक्तांना काम केलं, तुम्हाला सांगायचं आहे की ह्या भटक्या विमुक्तांना कुठेही स्थान नव्हतं. पण भारतीय जनता पार्टीने निश्चितच सांगेल की मोर्चाची उभारणी केली आणि मोर्चामध्ये या भटक्या विमुक्तांच्या प्रत्येक जातीला स्थान दिलं आणि त्यांना त्या पद्धतीने सन्मानाने आज तिथं राबवलं जात आहे. हे काम फक्त भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे. म्हणजेच ज्या भटक्या समाजाला ज्या योजना पाहिजे होत्या त्या पूर्ण देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवाभाऊनी केलेलं आहे. म्हणून आज त्यांची
भटक्या विमुक्तामध्ये त्या पद्धतीनं आमच्या भटक्या विमुक्त मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्रजी पवार आज संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहेत आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम ते करत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करत आहोत. हेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढं मोठं पद देणं सोपं नाही आहे. आम्ही कुठेच आमची गंती नव्हती, पण आज सूक्ष्म ज्या आमची जाती आहेत, कंजार भाट असो, डोंबारी असो, प्रत्येक जातीच्या माणसाला न्याय देण्याचं काम आज आमच्या या राज्य सरकारने केलेलं आहे. खरोखरच आज आपल्यासोबत भटके विमुक्त महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नुकत्याच निवड झालेले सन्माननीय राजू साळुंके साहेब आज आपल्या बरोबर होते. खरोखरच भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित होते आणि ते सोडवण्यासाठी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस तसेच भटका विमुक्त समाजाचे राष्ट्रीय पदाधिकारी व राज्याचे पदाधिकारी यांचाही महत्त्वाचे योगदान आहे. आज आपल्यासमोर चांगली मुलाखत दिल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.